रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्त व एसबीसी समुदायातील विद्यार्थी न्यायासाठी आंदोलनात्मक पावित्र्यात, सरकारचे दुर्लक्ष। सारथी बार्टी महाज्योती संस्थांच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप बाबत राज्य सरकारच्या बदलत्या धोरणात ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे। या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। काय नेमकी समस्या आहे? माझं नाव तय्यबा अप्पासाहेब मुलानी आहे। मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे समाजशास्त्र विभागात PhD करत आहे आणि आज आमचा प्रश्न जो आहे तो म्हणजे फेलोशिप बाबतचा। आज आम्ही इथे ॲडमिशन घेतलेलं आहे, सगळं केलेलं आहे, ॲप्लिकेशन केलं महाज्योतीमध्ये। आम्ही OBC प्रवर्गातले आहोत आणि मी माझ्या घरातली अशी मी एकमेव आहे महिला आहे की जी उच्च शिक्षणात पहिल्यांदा इथे PhD सारख्या ह्याच्या क्षेत्रात मी पोहोचलेली आहे। आणि आम्हाला असं म्हणजे जेव्हा फॉर्म भरला सगळं केलं त्यावेळेस आम्हाला माहीत होतं की फेलोशिप ही दिली जाते आणि त्यामुळं आपण PhD ही करू शकतो आणि त्यामुळं आपण शिक्षणात वरून कुठंतरी येऊ शकतो। परंतु आत्ता ॲप्लिकेशन केलं, सर्व केलं आणि त्यानंतर आम्हाला सांगण्यात येतं की 200च विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाईल। एकतर आम्ही गोरगरीब कुटुंबातले सर्व विद्यार्थी आहोत। माझे वडील हे रिक्षा चालवतात आणि त्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी इथंपर्यंत शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे। पण आत्ता जरी येऊन पुढं हे शिक्षण करणं हे म्हणजे अशक्य आहे आणि त्यामुळे जर फेलोशिप जर प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाली नाही तर शिक्षणापासून वंचित राहू शकतात विद्यार्थी। त्यामुळं फेलोशिप आमची जी रखडलेली जी फेलोशिप आहे, आम्ही एकतर ॲडमिशन घेऊन आम्ही ऑलरेडी 2 वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आम्हाला फेलोशिप मिळत नाही। एकतर त्यामुळं आमचं जो PhDचं वर्क आहे थांबलेला आहे। त्यात केमिकल्स असतील, त्यानंतर जे फील्ड वर्क असेल त्याचा खर्च आता आमच्याजवळ नाही आहे आणि त्यामुळं आमचं PhD ही पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यामुळं आम्ही शिक्षणापासून वंचित राहू शकतो। त्यामुळे या सरकारनं लवकरात लवकर आमचे पात्र जे विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप दिली जावी ही आमची विनंती आहे। दादा, काय नाव तुमचं? आजच्या या परिस्थितीमध्ये आपण आंदोलनात्मक लढाऊ भूमिका घेतलेली आहे, नेमका काय प्रश्न आहे आपला? माझं नाव संदीप आखाडे आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ॲज अ PhD स्कॉलर म्हणून मी तिथं PhD करतो आहे। आमचा विषय आहे गेली 1.5 वर्ष झाले भटकेमुक्त आणि OBC विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेच्या मार्फत फेलोशिप दिली जाते। मात्र गेले अनेक काळ उलटून गेला आहे, अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। 2 वेळा परीक्षा घेण्यात आली। आमची जवळपास 412हून अधिक जाती आहेत OBC भटकेमुक्त आणि SB समुदायातल्या आणि यांची लोकसंख्या 52% आसपास आहे। आता कुठंतरी पहिली दुसरी पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छिते। मात्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी अन्यायकारक असा निर्णय घेऊन फक्त आमच्या 200 जागा 200 जागा फेलोशिपसाठी ठेवण्यात आलेल्या आहे आणि ह्या 200 जागांसाठी परीक्षा आयोजित केली होती। या दोन्ही परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे। पहिली परीक्षा त्यांनी 24 डिसेंबरला घेतली। त्या परीक्षेमध्ये 2019चा ॲज इट इज पेपर आलेला होता आणि नंतर त्यांची कुलगुरूंनी नजर चुकीने झालं वगैरे सांगून ती परीक्षा कॅन्सल केली आणि दुसरी परीक्षा 10 जानेवारी 2024 रोजी घेतली। त्याही परीक्षेमध्ये त्यांनी काही जे C आणि D नावाचा सेट आहे, तो C आणि D नावाचा जो सेट आहे तो सीलबंद नव्हता। कुठल्याही प्रकारे त्याच्यावर म्हणजे विद्यापीठाचे निर्देश असतानाही म्हणजे सील नसलेला पेपर स्वीकारू नका म्हणून मुलांनी ते स्वीकारला नाही आणि आज देखील त्या परीक्षेवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। आमची अशी मागणी आहे, त्यांनी 2021 आणि 22 साली 21मध्ये जवळपास त्यांनी 900हून अधिक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली होती आणि 1236 मागच्या वर्षी दिली होती आणि यावर्षी फक्त केवळ 200 जागा ठेवण्यात आलेल्या आहे आणि संख्या बघता 2 वर्षाचे अर्जदार म्हणजे 22चे उर्वरित आणि 23चे अर्जदार हे सगळे बघता जवळपास 1300च्या आसपास अर्जदार आहेत। मागणी काय आपली?
आमची मागणी अशी आहे, ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे, ही परीक्षा रद्द करावी, जी पहिली रद्द केली तशी दुसरी रद्द करावी आणि याचा सगळ्या लोकसंख्या आणि आमच्या मागण्यांचा आणि आमच्या ज्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आमच्या भटकेमुक्त ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून सर्व पात्र उमेदवारांना मागच्या वर्षीच्या निकषाप्रमाणे फेलोशिप अदा करण्यात यावी.